नमस्कार सर्वांना। तर पान नंबर 12वरील आपण निपुणच्या पुस्तिकेतील ही कृती पाहणार आहोत। एक काना एक मात्रा शब्द वाक्य वाचूया आणि लिहूया। तर पहा, एक काना आणि एक मात्रा म्हणजे एक काना एक मात्रा ओकारांत शब्द आपण पाहणार आहोत। तर पाहूया, आधी शब्द वाचूया। पहा मित्रांनो, शब्द वाचूया आपण। तर पहिल्यांदा शब्द आहेत, नीट वाचा। पोपट, आजोबा, डोके, डोळे, मोर, सोनार, धोबी, घोडा, होडी, टोपली, कोबी, भोपळा, घोसावळे, दोरी, झोपडी। हे शब्द वाचून काढा व्यवस्थित। म्हणजे एक काना आणि एक मात्राचे शब्द आहेत आणि त्यानंतर खाली दिलेले आहेत ते वाक्य आहेत। मोहन घरी येतो, रोज 2 वाजता जेवतो, चपाती आणि भाजी खातो, भोपळा आणि कोबीची भाजी। बघा, मोहन, येतो, रोज, 2 हे जे शब्द आहेत ते जेवतो, तो, रो, मो हे आहेत एक काना एक मात्र्याचे शब्द। लक्षात आलं मित्रांनो? खाऊ, खातो, पाणी पितो, मग थोडा वेळ झोपतो, पोपट पोपट बागेत येतोस, गोल गोल फिरून झाडावर बसतोस, लहान डोळे लहान डोके, डहाळीवर बसून घेतोस झोके, दिली तुला एक पेरूची फोड, किती किती गोड गोड। पहा, हे आहेत वाक्ये, म्हणजे एक काना एक मात्राची वाक्ये। तर या पद्धतीने तुम्ही हे एक काना एक मात्र्याचे वाक्ये या ठिकाणी तुम्हाला जागा दिलेली आहे शब्द लिहायला। ते शब्द इथं तुम्ही लिहायचे आहेत आणि जी वाक्ये दिली आहेत ती वाक्ये या वाक्यांच्या खालीच रेषा सोडलेल्या आहेत त्या ठिकाणी लिहायचं आहे। सर्व व्यवस्थित झाल्यानंतर तुमचं पान असं दिसणार आहे। अशा सुंदर अक्षरात लिहित लिहित म्हणत म्हणत लिहा, लिहिताना म्हणा आणि व्यवस्थित हे सर्व लिहून काढा। म्हणजे तुम्हाला एक कान्याचे शब्द, एक काना एक मात्र्याचे शब्द व्यवस्थित वाचता येतील मित्रांनो आणि लिहिताही येतील। त्यानंतर आपण पान नंबर 37वरील गणिताची ही कृती करणार आहे। बघा, आपण पाहणार आहोत काय दिलेलं आहे बघा। चित्र पाहूया, चित्राचे 10चे गट दशक तयार करा आणि दशक एकक लिहूया। तर पहा, इथं बदाम दिलेले आहेत। किती दिलेले आहेत हे उदाहरण सोडून दिलेले आहे तुम्हाला मित्रांनो। पहा, आधी काय करायचं आहे, चित्र मोजूया। किती चित्र आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 किती आहेत, 1 दशक 1 11। मग आपण ह्यांना काय करूया, दशकाच्या माळेमध्ये गुंफूया। मग राहिला किती, 1 आणि इथं त्यांनी लिहिलेलं आहे 1 दशक 1 एकक म्हणजे 11। हे कसं लिहिणार आहात तुम्ही, 1 दशक 1 एकक। पुढची ही कृती करूया। तर इथं फुलं दिलेली आहेत। किती फुलं आहेत मोजूया मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 1 दशक 11, 1 दशक 10, 1 दशक 1 11, 1 दशक 2 12 आणि 1 दशक 3 13। तर आता दशकची माळ अशी बनवायची। दशकची माळ बनवल्यानंतर इथं किती झालेले आहेत, 3 दशक सुट्टे उरले, 3 एकक सुट्टे उरलेले आहेत। मग दशक किती आहे, 1 आणि 3 एकक, 1 दशक 3 एकक। अशा पद्धतीनं तुम्ही ही गणितं सोडवू शकता। पहा, पुढचं हे गणित कसं आहे पहा। तर पहा, चेहरे किती दिलेले आहेत इथं पाहूया आपण। तर चेहरा किती दिलेला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16। तर इथं किती, 1 दशक 6 16 झालेले आहेत।
आता दशकची माळ बनवूया मित्रांनो. तर अशी दशकची माळ बनणार आहे. 6 सुट्टे उरलेले आहेत. तर इथं किती लिहिला हवं? 1 दशक 6. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते दुरुस्ती करा. 1 दशक 6 एकक हे या पद्धतीनं इथं होणार आहे. त्यानंतर चौथं गणित बघूया मित्रांनो. फुलं दिलेली आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18 आणि 1 दशक 9 19. तर किती आहेत? 19 फुलं आहेत. तर आता आपण दशकची माळा बनवणार आहोत ही. तर किती दशक बघा, तेवढेच फुलं घ्या. 9 फुलं आपल्याला ह्यातली सोडावी लागणार आहेत मित्रांनो. तर एवढे सोडावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे दशकची माळ झालेली आहे. ही दशकची माळ तयार करा. आणि इथं काय लिहायचं आहे? 1 दशक 9 एकक. 1 दशक 9 एकक अशा पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडवू शकता. त्यानंतर खाली काय दिलेलं आहे पहा. दशकाची माळ तयार करूया. आता दशकची माळ तयार करायची आपल्याला. पहिल्यांदा किती दिलेले आहेत? 1 आणि 2 मणी घातलेले आहेत दशकमध्ये. परत 1 2 3 एक मणी वाढवलेला आहे. परत काय केलं आहे? 1 2 3 4 5 मणी घातलेले आहेत. तर हीच माळ आपल्याला पुढं वाढवायची आहे. तर कशी वाढवायची बघा. इथे किती लिहिले आहेत? 1 आणि 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने दशकची माळ तयार करा. इथं 3 दिलेले आहेत. 4 5 6 7 8 9 आणि 10 अशी माळ तयार करा. इथं 5 दिलेले आहेत. 1 2 3 4 5 असे दशकची माळ तयार करा. त्यानंतर योग्य संख्येच्या थेंबाला रंगवूया. पहा, संख्या वर दिलेल्या. तर इथे संख्या अक्षरामध्ये दिलेली आहे आणि इथं अंकामध्ये दिलेली आहे. काय दिलेलं आहे बघा? ढगामध्ये 12 आणि मग थेंब पण 12च पडला पाहिजे. म्हणजे 1 दशक 2 12 कुठं लिहिलेलं आहे बघा? मधला थेंब 1 दशक 2 12 आहे, तो रंगवा. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे बघा? 15. ढगामध्ये किती आहे? 1 दशक 5 15 कुठं दिसतंय बघा बरं? कुठला थेंब 1 दशक 5 15 आहे? तर हा थेंब आहे तो 1 दशक 5 15, तो रंगवा. त्यानंतर 17 लिहिलेलं आहे इथं. तर 17 मग 17 कुठं आहे? तर इथं आहे 1 दशक 7 17. इथं काय दिलेलं आहे बघा मित्रांनो? काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये? 19. काय दिलेलं आहे? 19 म्हणजे काय? 1 दशक 9 19 कुठं लिहिलेलं आहे बघा? 1 दशक 9 19 मध्ये लिहिलेलं आहे. तो थेंब रंगवा. अशा पद्धतीने कृतीतून तुम्हाला अध्यापन आहे आणि 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची इथं उजळणी तुम्हाला दिलेली आहे. आणि या पद्धतीनं हे गणित तुम्ही या पद्धतीने ही गणितं अशी सोडवायची आहेत. तर पुढील पान घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.